3 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. धावबाद करण्याची संधी यष्टिरक्षकांनी दमावली आहे. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढी संधी गमावली आहे, दवडली आहे. 3 धावामध्ये पहिलाच फटका आपण पहिल्या 3 धावांनी खातं ओपन झाले. टीमची धावसंख्या देखील फलकावरती लागली आहे. अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड क्रिकेट टीम बिनबाद 3. और पिच बॉल बॉटम एंडचा वापर. ठीक आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल मोडलाईच्या बाहेर षटकार. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. बॉटम एंडचा वापर केलाय प्रॉपर. 6 धावांनी टीमची धावसंख्या प्रचंड वेगात पुढे जाते. 9 धावा बिनबाद 9. आक्रमक झाले स्ट्रायकिंग गेमचे बॅटर आफ्रिदी. शाहिद आफ्रिदी ज्या पद्धतीने पाकिस्तानचा खेळाडू फलंदाजी करायचा त्याच्याकडे आक्रमकता होती. स्विंग अँड मिस, बॅटला चुकवलंय, हलकासा चेंडू वळलाय आणि यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. डॉट बॉल घेतलाय. जी हा सिद्धेश्वर मंडळ तळवडे की प्रतियोगिता में क्रिकेट का खेल है जारी, एक है तेरी तो एक है मेरी बारी. डॉट बॉल घेतलाय. या विल ऑफ टिकच्या बाहेर पंचांनी कळवलंय की हा एक्स्ट्रा बॉल आहे. अतिरिक्त चेंडूची घोषणा पंचांनी केली आहे. 1 ने धावसंख्या पुढे जाते 10. सर सचिन रमेश तेंडुलकरच्या जर्सी क्रमांकापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे. क्रिकेटची महान देवता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ऑफ टिकच्या बाहेर कव्हर्सला खेळायचं आहे. प्रचंड ताकदीपेक्षा तुम्हाला बुद्धीचा वापर करावा लागेल. क्रिकेट हा जेंटलमनचा खेळ आहे. तुम्हाला बुद्धीचा इथे वापर करायचा आहे. डॉट बॉल घेतलाय, प्रेशर वाढतंय. एक मोठा फटका आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही डॉट बॉल घेता त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत जातो आणि त्याच उंचावलेल्या मनोधैर्याने गोलंदाज तयार. ऑफटिकवरचा बॉल पॉइंटला. यावेळेला एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. जॉन्टी रोड्स ज्या पद्धतीने झेल टिपायचा, 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न ते केला. फेकी थोडीशी खराब बॅकअप देखील पाहायला मिळते आणि हा फटका 2 धावांसाठी रूपांतरित केला गेला. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते 12 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. सर्वेश नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. स्ट्रायकिंग इन आफ्रिदी आक्रमक झालेत. रोखावं लागेल. 2 बॉल डॉट घेतले. त्यानंतर एक षटकार देखील, 2 धावांचा फटका देखील आपण पाहिलाय. बॉटम बॅटचा पुन्हा एकदा वापर. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. काऊक क्षेत्रामध्ये आली आहे विकेट. आफ्रिदीचा खेळ संपलाय. आफ्रिदी आउट. व्यक्तिगत 8 धावांचं योगदान आतापर्यंत आफ्रिदी यांनी दिले आणि पहिल्या गड्याच्या रूपाने आफ्रिदी मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड क्रिकेट टीमला मिळालाय आणि पहिल्या षटकामध्ये यश संपादन केले. सर्वेश नाईक यांनी खर्च धावा जरूर केल्या. थोडेसे एक्स्ट्रा धावा आपण 12 धावा पाहिलेत फलकावरती आणि 1 विकेट देखील मिळवली. एक दोन्ही संघांसाठी, कारण 3 षटकांची लढत आहे. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या माध्यमातून होणार आहे. मात्र पूर्वी देवी फायटर क्रिकेट टीमला कमबॅक करण्यासाठी हे षटक 10 धावांच्या आतमध्ये टाकावं लागेल आणि त्यासाठी आपल्या भात्यामधील एक प्रमुख गोलंदाज ट्रम्प कार्ड बाहेर काढले. गणेश कलंगुटकर त्याला बोलावले गेले. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत तो तयार झालाय आणि गोलंदाजी बिंदूवरून पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार. टीमची धावसंख्या 1 आउट 12. पहिलं षटक संपले. दुसऱ्या षटकामधील पहिला बॉल डबाच्या पहिल्या. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केले. कव्हर्सला बॉलला थांबवलंय. फेकी देखील झाली आहे. मात्र 1 धाव रोखू शकले नाहीयेत. 1 ने धावसंख्या वाढते. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या आहे प्रथमतः बॅटिंग करत असताना अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड क्रिकेट टीम 1 आउट. भारत देश मेरा हम सबका. या बिला प्रचंड वेगात बॉल 140 किलोमीटरच्या वेगाने रफ्तार से गिरफ्तार करना चाहते, लेकिन चेंडू बॅट वरती आला. 1 धाव स्पर्धेच्या डी झोन मध्ये चेंडू गेलाय. फ्लाइंग स्लिप मधून चेंडू जात असताना आपण पाहिले 1 धाव टीमच्या खात्यामध्ये वधारेले. वर्षी बालवयामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
टीमची धावसंख्या देखील फलकावरती झाली आतापर्यंत. प्रचंड वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, इथे पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. चेंडू अवांतर आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण चांदा ते बांधा असं ओळखतो तो अतिरिक्त स्वरूपात चेंडू गोलंदाजाला दंडित केले आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते 15. 3 षटकांची मर्यादित लढत. पहिले 2 सामने लो टोटलचे. अकुट्याचा बॉल थोडासा वरती आलाय, फटका मिस झालाय आणि यावेळेला आपण पाहिलंय विकेट आली आहे. विकेट नंबर 3 डाऊन आणि टीमची धावसंख्या फलकावरती आहे 15. नवीन फलंदाज मैदानामध्ये जावं लागेल. चला लगेच मैदानामध्ये जायचंय. 15 धावांवरती दुसरा धक्का. काशी जे सलामीला मैदानामध्ये आले होते फलंदाजीसाठी, व्यक्तिगत 2 धावांचं फक्त त्यांनी दिलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय दत्ता. संघाचा संघनायक आहे दत्ता आणि त्यामुळे मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे आयोजित शानदार सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन ट्रॉफी दुसऱ्या एडिशन मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेच्या पहिल्या पर्वामध्ये देखील येण्याचा योग आला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट केलं. त्याबद्दल सुदेशजी असतील आणि सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवळेचे सगळे स्पर्धा कमिटीचे सदस्य असतील, आपले मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार. यावेळेला मोठा फटका टोलण्याचा इरादा फसलाय. चेंडू बॅटवरती आला नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त एकच धाव. बूंद बूंद से सागर जरूर बनताय, मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. आक्रमक खेळावं लागेल. ज्या पद्धतीने आजारी माणसाला आवश्यकता असते त्याच पद्धतीने धावांची गरज आहे. अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड क्रिकेट टीमला त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत, मात्र समोरून कडवट गोलंदाजी आहे. बॅटची कडा, चेंडू हवे तर स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि कॉटन बॉल आल्या पावलांनी माघारी परतावं लागणार आहे. टीमची धावसंख्या 16. 3 आउट 16. अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड क्रिकेट टीम आता मात्र थोडीशी बॅकफुटवरती सरकली आहे. नाईक सर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सले गेलेत. त्याच पद्धतीने आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सुमित काळसेकर, रोशन गावडे, प्रशांत शिरोडकर, संतोष मरिये आणि मी समालोचक अमोल जमदाडे. आमच्यासोबत गुणलेखनाचं अचूक काम करत आहेत साई मांजरेकर, सुशांत बुगडे, शुभम गावडे. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून या संपूर्ण मालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकताय. आमचे कॅमेरामॅन फैज, सुस्तिक, मफाज चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये नवीन फलंदाजाची पावलं मैदानात वळत आहेत, मात्र त्याची पावलं किती खेळपट्टीवरती थांबतील की त्यालाही आल्या पावलानं माघारी जावं लागेल. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. मात्र समोरून कडवट बेधडक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश करंगुटकर तयार झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. यापुढची लढत लगेचच तुमच्या भेटीसाठी येईल. समोरच्या दिशेने फटका जबरदस्त पाहायला मिळाला. प्रॉपर टाइम केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप आहे आणि ही गॅप भेदली आहे. सुई मधून धागा व्हावा अशा पद्धतीचा फटका. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौक. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. अशोकजी नाईक सर, खूप वेळानंतर आपल्याला एक बाउंड्री पाहायला मिळाली. खरं तर कोही लड़का नौकरी ढूंढ रहा हो, कोई लड़का नौकरी ढूंढ और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली. इसी तरह ये बाउंड्री मिली. 4 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते. 20 धावा फलकावरती लागलेत. स्ट्रायकिंग येईल. फलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. एका चौकाराने सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक चाललंय असं सांगून गेलंय. एक नवसंजीवनी पाजणारा फटका फलंदाजाच्या बॅटमधून निघालाय 4 धावांसाठी. खरं तर षटकार मारणं ही सोपी बाब आपल्याला वाटते, चौकार मारणं कठीण आहे. षटकार क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टोलवायचं आहे आणि चौकार तुम्हाला गॅपमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे खूप मोठं चौकार ठोकण्याचं काम यावेळेला बॅटरने केलं आणि तोच आत्मविश्वास घेऊन
दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. शेवटचं षटक. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल. फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटली आहे. स्पर्धेच्या डी झोनकडे बॉल चाललाय. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे आणि बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या 2 ने वाढतीये. 22 धावा. चालू असणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी देवी फायटर क्रिकेट टीम ज्याने नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करते. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 22 धावा फलकावरती लागले. यापुढची लढत वेदा परिस्पोर्ट हुडावडे क्रिकेट टीमच्या विरोधात कृतिका 11. चांगला बॉल. प्रचंड वेगात स्विंग अँड मिस केलाय. स्वीट चेंडू टाकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि यावेळेला चकवलं स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला. काही समजलं नाहीये किंबहुना उत्तरच नाहीये स्ट्रायकिंग यांच्या बॅटरकडे. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉटमहँडचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे. फेकी झाली आहे मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत देखील. बॅकअप खूप दूर आहे आणि बघता बघता एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. टीमची धावसंख्या 2 ने वधारते. 24 धावा. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. दत्ता. जिकडे दत्ता तिकडे सत्ता आपल्याला पाहायला मिळते आणि दत्ताची सत्ता यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल का मैदानामध्ये ते देखील पाहावं लागेल. दत्ता स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला देखील बॉलला मिस केलंय. बॅट एका बाजूला पाहायला मिळते आणि विकेट सरेंडर करावी लागले. सॅक्रिफाईड करावं लागलं आणि स्वतःची बहुमूल्य विकेट बहाल करत दत्ता मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 4. 24 धावा फलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करते. नाणेफेक जरूर गमावली आहे मात्र सामना गमवायचा नाहीये हा मनोमन इरादा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नाणेफेकीचा कौल जिंकत आपण सामनाही जिंकायचा आहे हा दुसऱ्या बाजूला इरादा पक्का आहे. अनिकेतची पावलं मैदानाकडे थिरकत आहेत. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार होतील ज्यांनी या अगोदर चांगली फलंदाजी मैदानामध्ये केली आहे. शुभम ज्याने 4 धावांचं योगदान देखील दिले. एक चौकार आकर्षक चौकार ठोकला होता शुभम यांनी. आल्या इरादे स्पष्ट आहेत आणि तोच आत्मविश्वास. यावेळेला चांगला बॉल. तेच तर 145 किलो चांगला एफर्ट गोलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल घेतलाय. डावाच्या पहिल्या सत्रामधील षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि शेवटच्या षटकामधील अखेरचा बॉल. अखेरचे धरून हो यावेळेला लाजवाब फटका. कव्हर्सला उडवलंय आणि तितका चांगला एफर्ट दाखवलाय. शरद बांदिवडेकर यांनी एफर्ट दाखवलाय. झेल टिपला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि महत्वाच्या क्षणी आली आहे. विकेट संभाव्य षटकाराला परतवलंय आणि त्या ठिकाणी शुभमला आउट केलंय. शुभम एका चौकार नटलेली खेळी साकारत मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 5. जबरदस्त फटका. प्रॉपर टाइम केलं होतं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या ठिकाणी इलाका खाली होता त्याच इलाक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र खूप चांगला एफर्ट. आपल्या उजव्या बाजूला झेपावत सुंदरसा झेल टिपला गेला आणि जो मनोमन इरादा होता चौकार आणि षटकाराचा तो शुभमचा मात्र धुळीस मिळवलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 24 धावा. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला आराम करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कृष्णा. आपण टेनिस क्रिकेटमध्ये 3 कृष्णा पाहिले. कृष्णा सातपुते, कृष्णा गवळी, कृष्णा पवार. हे 3 टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील 3 धुरंधर खेळाडू आपण आजपर्यंत पाहिले टेनिस क्रिकेटमध्ये राज्य गाजवत असताना आणि यावेळेचा हा कृष्णा मैदानामध्ये काय करेल ते देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. शेवटचा बॉल. यावेळेला मोठा फटका टोलवायचा मनोमन इरादा इथे फसला आणि चेंडू प्रेक्षकाच्या दिशेने मागे जात परतीची फेकी झाली आहे आणि बहुधा विकेट येईल का हे पाहावं लागणार आहे. विकेट आली आहे. फिंगर्स अप झालेत. घरट्यापासून दूर राहिलेत फलंदाज. विकेट नंबर 6 आणि टीमची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त 24. आतापर्यंत तिचे लो टोटलचे पाहायला मिळाले. हा सामना चुरशीचा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य आहे. पूर्वी देवी फायटर क्रिकेट टीमच्या समोर अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड क्रिकेट टीमने दिले. 18 चेंडूमध्ये 25 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत पूर्वी देवी फायटर क्रिकेट टीमला. चला यानंतरचा सामना वेदा परिस्पोर्ट हुडावडे क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कृतिका 11. तुम्हाला फायनल कॉल. जर आपण यायला वेळ घेतला तर सामना कमी 5 धावांची तुम्हाला पेनल्टी मिळेल.
वेदा परिस्फोट होडावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये कृतिका 11. चला, 1 मिनिटाच्या आतमध्ये टॉस झाला पाहिजे. दोन्ही संघनायक, तुम्हाला शेवटचा पुकार. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक सुमित काळसेकर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. तुम्ही अजिबात थांबू नका. या सामन्याचा आनंद घ्या. आपने ये मॅच नहीं देखा तो आपने क्या देखा. हॅलो, थँक्यू, धन्यवाद अमोल जमदाडे. दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोनों टीम 24 रन 25 का टारगेट है. 4 ओवर का मैच है. 3 ओवर का मैच है और 3 ओवर में 25 रन. पहली गेंद अड़े बल्ले से खेला. इस बार मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते. ओपनिंग जोड़ी आ चुके मैदान पर. शरद बांदोड़ीकर और उन्हीं के साथ गणेश और अमोल गेंदबाजी करते हुए पहले ओवर में. मुकाबला जारी है. काशी गेंदबाजी करते हुए. इस बार बड़ा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर. बहुत अच्छा कैच, बहुत अच्छा कैच. अपने आप को बिल्कुल जज किया, बैलेंस किया और बाउंड्री लाइन से कम 1 गज अंदर उस कैच को पकड़ते हुए शरद बांदोड़ेकर पहले विकेट के रूप में आउट होकर वापस. 25 का टारगेट है टोटल. 3 ओवर का मैच है मैदान पर. और देखना होगा गणेश का साथ देने के लिए नए बल्लेबाज कौन निकलते हैं मैदान पर. मुकाबला चलता हुआ मैदान पर पूर्वी देवी फाइटर बनाम अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड, इन दो टीमों के बीच में. आने वाले मैच का टॉस हो चुका है. कृतिका 11 क्रिकेट टीम ने टॉस जीता है. मुकाबला होगा वेदा परी स्पोर्ट होडावडे क्रिकेट टीम के साथ. और शरद बांदोड़ेकर के आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर सर्वेश नाइक, जो नए बल्लेबाज मैदान पर. एक अच्छी सफलता, एक अच्छा कैच. फील्डर को दाद देनी पड़ेगी. मिड विकेट बाउंड्री पर बिल्कुल एक बेहतरीन कैच को पकड़ा और पहला विकेट चला गया. शुभम जो मिड विकेट पर फील्डिंग कर रहे थे. सामने टारगेट है 25 रनों का. अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए काशी और देखना होगा नए बल्लेबाज सर्वेश नाइक उनकी गेंदबाजी का सामना करेंगे. पूर्वी देवी फाइटर और अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड, ये दो टीम आमने सामने. फिर से गेंद हवा में.
कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर, ओहो बहुत बेहतरीन कैच, साहिल जो कि फील्डिंग कर रहे थे, बहुत अच्छा कैच, बड़ी देर तक गेंद हवा में थी और थोड़ा सा हवा का झोंका भी था, गेंद थोड़ी इधर उधर हो रही थी, लेकिन ऐसे समय में कैच पकड़ना बात आसान नहीं थे और दूसरी विकेट चली गई मैदान पर पूर्वी देवी फाइटर क्रिकेट टीम की। बिल्कुल रनों का खाता शुरू नहीं हो चुका है। गेंदबाज काशी ऑन हैट्रिक अपने बॉलिंग मार पर, शरद बांदोड़कर पहले विकेट में, सर्वेश नाइक उनके बाद नॉन स्ट्राइकर एंड पर है गणेश, और गणेश का साथ देने के लिए देखना होगा नए बल्लेबाज कौन जाते हैं मैदान पर। ओमकार बांदोड़कर जो न्यू बैटर मैदान पर। 3 ओवर का मुकाबला, एक अच्छा टोटल है, एक बेहतरीन आयोजन है इस टूर्नामेंट का। श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्र मंडल तड़वड़े आयोजित, जो कि सिद्धेश्वर पूर्वी देवी चैंपियन ट्रॉफी 2025, इस बार एक बार फिर से मुरारवाड़ी मैदान पर आप सभी का स्वागत है, सभी टीमों का, सभी दर्शकों का। और हमारे दोस्त जो कि संजय जी तानावड़े वो भी मैच को देख रहे हैं, बहुत बहुत स्वागत है। क्रिकेट के दर्द है बिल्कुल, और देखना होगा आने वाली गेंद पर हैट्रिक का मौका आ चुका है काशी के लिए, क्या हैट्रिक ले पाएंगे? आने वाला समय बताएगा। सामने ओमकार बांदवड़ेकर उनके गेंदबाजी का सामना करेंगे और नॉन स्ट्राइकर इन पर बैटर है गणेश। 2 फील्डर है बाहर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर। कप्तान जो कि दत्ता दूरी दिखाई देते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री पर। राउंड डेकेड इस बार बॉलर के पास से खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को फील्ड करते जब तक एक सिंगल, अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला। ओमकार बांदवड़ेकर ने 1 रन, टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। मिड विकेट, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ, ये 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर तैनात। ऑफ साइड पर एक कवर पॉइंट पर, यानी 4 फील्डर जो बाउंड्री लाइन पर। 3 ओवर का मैच है, बिल्कुल पावर प्ले नहीं है। आगे निकलकर खेला, इस बार थोड़ा सा अपेश हवा में जरूर गेंद थे, लेकिन फील्डर के लिए मौका नहीं था। पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे, और थोड़ा सा अगर थ्रो के बारे में अगर कहा जाए तो कंधों में थोड़ा सा जो कि परेशान जरूर है, इसीलिए एक अंडर आर्म थ्रो देखने को मिला दत्ता के हाथों, और जब तक गेंद को कलेक्ट करते तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, और 2 रन बन गए स्कोर के खाते में। 2 विकेट बहुत जल्द होने के बाद ये जोड़ी मैदान पर लेफ्ट हैंडर बदली गई 6 रन के लिए। स्वागत किया पहले बस गणेश ने, उनका साथ देते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर ओमकार बांदवड़ेकर, और स्कोर आगे बढ़ा, टोटल 2 अंकों में पहुंचता हुआ 10 पर 10 विकेट के नुकसान पर। अभी भी चाहिए 15 रन मैच को जीतने के लिए। राज पाटकर थोड़ा सा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे, कप्तान दत्ता धुरी, और फिलहाल एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। आगे निकलकर बहुत अच्छा क्रिकेट, बहुत अच्छा शॉट, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले, और जब तक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही शानदार शॉट, बहुत अच्छा क्रिकेट। एक बड़े शॉट के बाद सम्मान दिया गेंदबाज को, जो गैप था वहीं पर गेंद को प्लेस किया और मिले 2 रन स्कोर में, और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 12 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। यॉर्कर लेन की गेंद बल्ले से लगकर थर्ड मैन की तरफ निकली, एक सिंगल, जो डिक्लेयर एरिया है वहां पर गेंद चली गई और 1 रन मिला स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 13 रनों पर। 13 लॉस ऑफ 2 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरा ओवर जारी है, 3 ओवर का मैच है। राज पाटकर थोड़े से जो कि महंगे साबित जरूर दिखाई देते हुए, लेकिन खेल अभी भी बाकी है। एक दूसरा विकेट अगर जल्दी मिल जाए तो मैच में फिर से कमबैक होगा अनवी स्पोर्ट सातेरी बातोन क्रिकेट टीम का। नौ चेंडूत 12 धावा।
बैकफुट पर कट किया, एक लाजवाब स्क्वायर कट डीप कवर पॉइंट बाउंड्री पर पहले रन के लिए निकले, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग जो दूसरा रन था वो बिल्कुल समाप्त कर दिया। बेहतरीन फील्डिंग, सीधा थ्रो नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाज राज पाटकर के हाथों में एक अच्छा स्क्वायर कट का शॉट, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग और एक सिंगल बन गया स्कोर में। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 14 रनों पर। ऑन साइड पर थोड़ा सा ऑन द राइट पुल किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर, क्या दूसरे रन के लिए निकले गए, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, और अब जो एक सिंगल था वहां पर दूसरा रन बनाते हुए स्कोर पहुंचा टोटल 16 रनों पर, 2 विकेट के नुकसान पर 16 रन। राज पाटकर थोड़े से जरूर महंगे साबित दिखाई देते हुए इस ओवर में अपने स्पेल की समाप्ति की ओर। जोरदार अपील, एक जोरदार अपील, बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा, सफलता मिली, तीसरा विकेट चला गया ऑन मौके पर डीजे। मातोंड, क्योंकि 1-2 विकेट अगर शुरू में बहुत जल्द जो कि मिल गए तो मैच बिल्कुल पकड़ मजबूत कर देगी। अगर एक बड़ा शॉट लगा शुरू में 2 गेंदों पर तो मुकाबला 19-20 का होगा। मैदान पर देखना होगा। फिलहाल अनिकेत अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ा सा वार्म अप मैदान पर करते हुए, फील्डिंग को ठीक ठाक करते हुए, और सामने जो कि बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं ओमकार का साथ देने के लिए श्रेयस। 6 गेंदे और 9 रन, 6 चेंडूत 9 धावा। फुल टॉस गेंद हल्के से खेला, गेंद को मिड ऑन पर फील्डर को बीट किया। इस बार गेंद ने बहुत बेहतरीन फील्डिंग, दत्ता गेंद को फील्ड करते, थ्रो करते, लेकिन 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में, आउटफील्ड के साथ मेरे ख्याल से जो कि मिड ऑन पर फील्डर थे वो थोड़ा सा बीट हो गए और मिले 2 रन खाते में। जब तक बैकअप होता गेंद को उठाते, फील्ड करते दत्ता दुरे। अब 5 गेंदों का खेल और 7 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 5 चेंडू 7 धावा, 5 गेंदों में 7 रन। बड़ा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और गैप में गेंद निकली, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद चलेगी बाउंड्री लाइन से बाहर। डीजे का, और मैच को जीतने के लिए चाहिए 3 रन। 4 चेंडू 3 धावा, 4 गेंदों में 3 रन जीतने के लिए। अच्छा विकेट है, पिच कोरेटर ने काफी मेहनत करके ये विकेट बनाया है, और 3 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। खेल बाकी है 4 गेंदों का। ओ बल्ले का भीतरी किनारा, हल्के से मेरे ख्याल से स्लिप पर सिंगल के लिए खेलना चाहते थे, लेकिन फंस गए वहां पर, और ओमकार बांदवडेकर ऐन मौके पर लगता हुआ धक्का पूर्वी देवी फाइटर क्रिकेट टीम को
पर और वहीं पर विकेट चला गया। मैच में फिर से वापसी अन्वी स्पोर्ट सातेरी मातोंड क्रिकेट टीम की। खेल 3 चेंडू 3 धावा, 3 गेंदों में 3 रन। तीन गेंदों में 3 रन। अनिकेत बॉलिंग मार पर आगे निकलकर कलह को प्यो क्या मोड़ा गेंद को, और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और मिला स्कोर में। मैच आ चुका है 2 गेंदों में 2 रन। कंपलसरी चेस है दोस्तों, जानकारी बिल्कुल पूर्वी देवी फाइटर आपके लिए। कंपलसरी चेस है, आपको 2 गेंदों में 2 रन बनाने ही पड़ेंगे मैच को जीतने के लिए। आने वाला मैच दोनों टीम बिल्कुल रेडी हो जाइए दोस्तों। कृतिका 11 और वेदा स्परी स्पोर्ट होडावड़े जो अगला मैच होगा 3 ओवर का मैच होगा। आने वाला मैच दोनों टीम बिल्कुल आप रेडी हो जाइए अगले मैच के लिए। बहुत अच्छा मैच मैदान पर। यह गेंद बिल्कुल महत्वपूर्ण रहेगी आने वाली गेंद, और अपने बॉलिंग मार पर अनिकेत राइट आर्म। ओ ये तेज गेंद लेग स्टंप पर, गेंद निकली फाइन लेग बाउंड्री पर। वाइड बॉल का इशारा, डिक्लेयर एरिया में गेंद चलेगी, और जो 2 रन चाहिए थे थोड़ा सा अतिरिक्त